राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सव्वा तास चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची उद्या पुन्हा निवडणूक आयोगात बैठकीनंतर पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंकडून निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका। देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरेंची मागणी। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता। मतदार यादीत बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण। विधानसभेची मतदार यादी स्थानिक निवडणुकांना लागू असणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका समोर। मवियातील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही। समावेशाचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांचा। हर्षवर्धन सकपाळ यांचं स्पष्टीकरण। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नयेत। वरळी डोममधील बैठकीत अजितदादांकडून संग्राम जगतापांची कानउघडणी। माझा आणि निलेश घायवळचा दूर संबंध नाही। घायवळ प्रकरणावरून राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला, राम शिंदेंचा आरोप। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा। मकोकातील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाही तर गुन्हा नोंदवू, समीर पाटलांचा धंगेकरांना इशारा। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। आधी नुकसानीचे पंचनामे होऊ द्या, त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वितरित करा। जरांगेंकडून सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। दिवाळीनंतर जरांगे शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार। सोनं चांदी महागलं। सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रति तोळा, तर 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000. परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा। शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच। पतीच्या कंपनीशी माझा संबंध नसल्याचं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार।